मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर हे आज परभणी जिल्हा दौऱ्यावर आले होते। 2024च्या लोकसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेडची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या सोबत युती झाली आहे। या महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून हिंगोली आणि बुलढाणा या 2 जागा संभाजी ब्रिगेडला मिळाव्यात यासाठी सकारात्मक चर्चा झाल्या आहेत। निर्णय अद्याप झाला नसला तरी लवकरच होईल। समाजातील प्रत्येक जातीमध्ये भांडण लावण्याचे काम RSS आणि त्याची पिल्लावळ करीत आहे। भाजप देखील यामध्ये सहभागी आहे। त्यामुळे समाजाची शांतता भंग झाली आहे। समाजात तेढ निर्माण करणाऱ्या शक्तीची ताकद सध्या वाढलेली आहे। त्या तुलनेत समाजात एकोपा राहावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या संघटना मात्र कमजोर झाल्या आहेत। त्या कमजोर झालेल्या संघटनांचं एकत्रित करण्याचं काम सध्या आम्ही करत आहोत। राज्य सरकारला 62% वर आरक्षण देता येत नाही, पण सरकार आश्वासन देत आहे। ते आश्वासन काही खरे नाही। सरकार वेळकाढूपणा करत असल्याचे देखील खेडेकर म्हणाले। मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही आणि मिळाले तरीही ते न्यायालयामध्ये टिकू शकत नाही। त्यामुळे सरकारने मनोज जरांगे यांच्याशी बातचीत करून त्यांच्याकडून वेळ घ्यावा आणि योग्य तो तोडगा काढावा असे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले आहेत। प्रामुख्याने RSS आणि त्याच्या ज्या काही विविध प्रकारच्या संस्था संघटना आहेत आणि त्याला बळ देणारा आता राजकीय अंगाने म्हणायचं झालं तर भाजप यांची ही सर्व विचारधारा, यांचे कार्यकर्ते हे सर्व घडवून आणतायत हे आपल्याला सर्वांना दिसतंय आणि त्यांची ताकद आता प्रचंड वाढलेली आहे हे सुद्धा आहे। या तुलनेत सर्वच संस्था संघटना ज्या आहेत, ज्या परिवर्तनवादी आहेत, यांची ताकद कमी झालेली आहे किंवा खच्ची करण्यात येत आहे। तर त्यांच्यामध्ये एक विश्वास निर्माण करणे हा सुद्धा आमचा प्रयत्न आहे। लोकसभा 2024चे सध्या संभाजी ब्रिगेड हा जो पक्ष आहे यांची आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट यांची युती झालेली आहे। महाआघाडी हा जो काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा एक गट आहे, तर यामध्ये शिवसेना यांच्या वाट्यावर जो काही कोटा येईल त्यांचा, त्यापैकी काही जागा संभाजी ब्रिगेडला मिळाव्यात अशी आमची मागणी आहे। त्या पद्धतीने 1-2 वेळेस चर्चा झालेली आहे आणि सध्या हिंगोली आणि बुलढाणा या 2 लोकसभा संभाजी ब्रिगेडला मिळाव्यात याबद्दल बऱ्यापैकी सकारात्मक चर्चा झालेली आहे। निर्णय अजून काही झालेला नाही। मराठा आरक्षण जे आहे, सध्या जे मुख्यमंत्री सांगतात की आम्ही आरक्षण देणार आहोत आणि सध्याच्या 50% किंवा 52% बाहेर किंवा राज्यामध्ये जे 62% आरक्षण आहे याच्या बाहेर आम्ही टिकणारं आरक्षण देणार आहोत, ही शुद्ध लबाडी आहे किंवा वेळकाढूपणा आहे, ही मराठा सेवा संघाची धारणा आणि भावना आहे। त्यामुळे त्यापेक्षा त्यांनी स्पष्टपणे सांगावं आणि मनोज जरांगे यांच्यासोबत स्पष्टपणे चर्चा करून शांततामय वातावरण राहील आणि अजून किती दिवस लागतील ते सांगून त्यांच्याकडून त्यांनी मुदतवाढ घ्यावी की जेणेकरून कदाचित पुढचा एखादा होणारा अप्रिय प्रसंग त्यांना टाळता येईल। नाही, तो त्यांचा विषय आहे, त्याच्याबद्दल काही आम्ही बोलू शकणार नाही। सरकार पॉझिटिव्ह आहे मराठा आरक्षणासंदर्भात असं वाटतं तुम्हाला? निदान दाखवतात ते, परंतु त्यांचं जे बोलणं आहे ते अशक्य आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये 62% बाहेर राज्य सरकारला संवैधानिक सुप्रीम कोर्टात आणि जिकडे तिकडे टिकेल असं आरक्षण देताच येत नाही। त्याच्यामुळे हा वेळ काढूपणा आहे असं आमचं मत आहे।